नमस्कार, मी साक्षी अणसने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. बारामतीसाठी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांनी अर्ज दाखल केला. 7 तारखेला बारामती लोकसभेसाठी मतदान होणार. सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर लातूरमध्ये महायुतीकडून सुधाकर शृंगारे यांनी भरला उमेदवारी अर्ज. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी घोषित. उद्या अर्ज दाखल करणार. भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले, त्यांचा अभिमन्यू झालाय. शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप. अहमदाबादमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत गृहमंत्री अमित शहा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. नाशिक लोकसभेमध्ये गुंतागुंत वाढत चालली आहे. तिकडे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आघाडी घेतली. त्यातच राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. परंतु नेमकं घोडं अडलंय कुठे हे नाशिकसह राज्यभरातील जनतेला न उमगलेलं घोडं आहे. मध्यंतरी राज्यातील मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली. त्यानंतर मोहितरावचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांचीही चर्चा झाली. त्यातच साधू महंत शांतिगिरी महाराज यांचीही चर्चा झाली. परंतु या सर्व चर्चा करीत असताना भाजपने आमचाच उमेदवार योग्य असा हट्ट धरला व आमदार राहुल डिकले हे कसे निवडून येऊ शकतात असे गणित मांडायला सुरुवात केली. हे सर्व करीत असताना भाजपचे अजूनही इच्छुक दिनकर पाटील व बाळासाहेब सानप हे कसे शांत राहतील यांनीही मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. दिनकर पाटील हे ग्रामीण भागासह शहरात अजूनही मतदारसंघात मला उमेदवारी मिळणार आहे, मला मत द्या असे सांगत फिरत आहे. तर दुसरीकडे माझी उमेदवारी फायनल झाली आहे, मीच उमेदवार आहे व शिवसेना शिंदे गटामार्फत मुख्यमंत्री मलाच उमेदवारी देणार आहे असे खासदार हेमंत गोडसे हे सांगत आहे व त्यांचे कार्यकर्ते काही ठिकाणी काही प्रमाणात प्रचार करताना दिसायला लागले आहे. एकंदरीत अजूनही नाव निश्चित नसल्याने महायुतीच्या घटक पक्षापुढे राजाभाऊ वाजे यांच्यासोबत नेमका उमेदवार कोण हाच प्रश्न उभा राहिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं तर शिवसेना ठाकरे गटात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे त्यांना व त्यांच्याशी कुठल्याही चर्चा न करता आपापले काम सुरू ठेवले आहे. याने त्यांचे महत्व आपोआपच कमी झाले आहे व ते देखील उमेदवारी करणारच या भूमिकेतून बाहेर येताना दिसत आहे. त्यातच महायुतीला उमेदवार डिक्लेअर करता येईल ना व त्यातील एखादा नाराज आपल्याला मिळेल या आशेवर वंचितही लक्ष ठेवून आहे. अशातच नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यभर हाय व्होल्टेज मतदारसंघ असताना शिवसेना ठाकरे गटाने कधी नव्हे ते यावेळी सर्व गट तट सोडून स्वतःला झोकून देऊन तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी पवार गटाला सोबत घेऊन वातावरण निर्मिती केलेली आहे. याच गोष्टीचा फायदा शिवसेना कशी घेणार हे बघणे औचित्याचे ठरेल. संपादकीय येस मराठी न्यूज. आज आपण आढावा लोकसभा मतदारसंघाच्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये कळवण तालुक्यात आलेलो आहोत. इथे आपण साधारणतः माझ्या मागे बघू शकतो की कांद्याची साठवण झालेली आहे. हे कांदा साठवणीचं एक गोडाऊन आहे आणि साधारणतः आपल्याला एक मागे व्यक्ती दिसतंय. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, नाव सांगा आपलं आणि प्रल्हाद तुळशीराम बागुल. साधारणतः आपण शेतकरी आहात का व्यापारी? शेतकरी आणि व्यापारी पण आहेत. काय सांगाल की आता कांदा निर्यात बंदी झालेली आहे आणि त्यानंतरची स्थिती काय आहे किंवा काय एकंदरीत? कांदा निर्यात बंदी सरकारने सांगितले बाबा 5 लाख मेट्रिक टन बाबा आपण कांदा आपण निर्यात करत बाबा असं त्यांनी सांगितलंय. पण मार्केटच्या शेतकऱ्यांचं एकंदरीत कांद्याच्या बाबतीत थोडस पारड हलकंच आहे. बाकीचं साहेबांचं एकदम व्यवस्थित आहे. मोदी साहेबांचं फक्त शेतकऱ्यांविषयी थोडस त्यांचं मन नाराज ठेवतात ते. नाही तर बाकीचा त्यांचा सार्वजनिक विकास व्यवस्थित करत आहे. तळागाळापासून तर थेट मध्यमवर्गीय लोक, शक्ती, नारी सर्व गोष्टी त्यांचं व्यवस्थित आहे. शेतकरीचं जीवन सुखकर व्हावं किंवा त्यांना एक चांगलं आयुष्य मिळावं यासाठी कुठल्या कुठल्या योजना केल्या पाहिजे किंवा अजून काय आपली माफक अपेक्षा सरकारकडून? शेतकऱ्यांनी आता त्यांनी सांगितलं बाबा सौर ऊर्जाचं शेतकऱ्यांना झिरो त्यांना बिल येईल बाबा काय त्यांचं नवीन युरियाचं काही. पण जे काही सेंद्रिय जे काही रासायनिक खत आहे, रासायनिक खतांच्या किमती उतरत नाही ना, ते उतरायला पाहिजे. शेतकऱ्यांचे शेतमुलांना जर रोज पाहिला तर त्यांना 250-300 रुपये भाव आहे त्या रोजांचा आणि 10 वर्षापासून तोच भाव चालू आहे ना शेतकऱ्यांचा. काय भाव आहे कांद्याला? सर्वसाधारण काय 1000च्या पुढे आहे बा. नफा होतोय का तोटा होतोय? आता नफा आता असं आहे आता एकंदरीत ना आहे तसं काही नाही, थोडाफार तोटा बी आहे. पण शेतकऱ्यांचं ते कांद्याच्या थोडंसं हे केलं पाहिजे त्यांनी.
कुठलं सरकार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होतं किंवा योग्य होतं? नाही, भाजप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सरकार म्हटलं तर हे आपलं बीजेपीच आहे. हा, मोदी सरकार आहे ना, सर्वांचा सर्वांगीण विकास करणारा माणूस आहे. आम्ही त्यांच्यावर कुठला दोष देत नाही. सर्वांगीण विकास करणारा माणूस आहे. शेतकऱ्यांचा PM किसान योजना त्यांनी चालू केली. शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकार शिंदे सरकारने त्यांनी 6,000, केंद्र सरकारचे 6,000, 12,000 रुपये ते आता एका शेतकऱ्याला देत आहेत ते. आणि बाकीचे नुकसान भरपाई वगैरे ते त्यांनी जाहीर केलेली, पण अजून काही शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं नाही अजून. साधारणतः खासदार ज्या आहेत त्या इथल्या या गावा स्थानिक आहेत. तर त्यांनी जेव्हा निर्यात बंदी झाली तेव्हा काही पावलं उचलली का किंवा त्यांनी कुठल्या उपाययोजना अजून केल्या पाहिजे नाही, शेतकऱ्यांसाठी? भारतीताई पवारांनी दिल्लीपर्यंत गेले होते ते. त्यांचे जे काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी तिथं पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी परत निर्यात उठवली, परत निर्यात बसवली. पण असं हे नाही, हे 2 आणि 4 दिवस उठवणं, 2-4 दिवस बस, त्याला काय महत्व नाही. सरसकट त्यांनी काही काय ना, आता सांगतात 5 लाख मेट्रिक टन नाफेड आहे. तर नाफेड जर खरेदी करायला तर पण त्यांनी निर्यात चालू करायला काही हरकत नाही, असं माझं मत आहे. आता उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे भगरे सर. तर त्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? जर उद्या निवडून आले तर त्यांनी काय कुठल्या उपाययोजना शेतकऱ्यांसाठी केल्या? आता हा भगरे सरांचा माझा असं आहे, मी पक्षपाती काही बोलत नाही. कारण विषय असा आहे, ते सध्या जी चाऊल आहे, जे वार आहे, ते मोदी साहेबांचं आहे. त्यामुळे आम्ही त्या उमेदवाराविषयी मी काही जास्त काही बोलू शकत नाही. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील हे आहे आभोणा येथील कांदा मार्केट. कांदा मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत. आपण पाहू शकतो की आता संपूर्ण शेतकरी, जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत, ते आता आपल्या बरोबर आहेत. आणि आज कांद्याचा लिलाव जरी झाला असला तरी सुद्धा आज कांद्याला 1200 पासून तर 1700 पर्यंत आज कांद्याला मार्केट मिळालं. आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी 8 दिवसापासून कांदा हा खरेदीच बंद होती, परंतु शेतकरी आणि जे संचालक मंडळ आहे यांच्या समन्वयाने कांदा मार्केट सुरू झालेलं आहे. भाऊ, कांदा मार्केट कधी सुरू झालं? सकाळी 10:30. आता आपल्याकडे लोकसभा निवडणूक लागलेली आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? शेतीमालाला भाव भेटले पाहिजे, आपली जी अपेक्षा आहे. तरी आज कांद्याची लेवल कशी आहे? हे 1200, 1500, 1550 पर्यंत आहे. आपल्या खासदारताई केंद्रात होत्या, निर्यात बंदी उठायला पाहिजे होती. हो, उठायला पाहिजे ना. पण कमीत कमी आपला 2,000 तरी भाव भेटले पाहिजे, बस एवढी इच्छा आहे. आता खताले महागाई झाले. ताईंच्या हातातून पूर्ण सत्ता नाही ना. आता ताईंनी सांगितलंय तर थोडंफार पुढे पाऊल उचलणारच आहे प्रत्येक जण. पण आता एकंदरीत परिस्थिती कशी आहे? तुतारी की कमळ? तुतारीच परिस्थिती आहे. आणि आता खर्च जर समजला तर एकरी 50,000 रुपये खर्च येतो कांद्याला. आणि तसं तर नाफेडची खरेदीचं पाहिली तर 2,000 रुपये तीन भाव आहे. अजून पण नाफेड खरेदीला उतरलेलं नाहीये. आता अपेक्षा आहे की नाफेडने खरेदी लवकरात लवकर चालू करावी, शेतकऱ्याला चांगला भाव भेटावा. शेतकऱ्याला चांगला भाव भेटावा. पण आता मका जो होता, मका सुद्धा आता कमी भावात विकला जातो, कमी भावात विकला जातो. सोयाबीन विकलं गेलंय. काय वाटतं तुम्हाला? आता जे मोदी केंद्रात सरकार कसं असावं? केंद्र सरकार आपल्याला भाव देणार, म्हणजे प्रत्येक म्हणजे शेतकऱ्यांना भाव देणार असावं चांगलं. शेतकऱ्याची बाजू घेऊन चालणारं असावं. शेतकऱ्याची बाजू घेऊन चालणारं असं सरकार असावं. सरकार 6,000 रुपये देतंय ना तुमच्या. 6,000 रुपयाने सगळ्यांचं घर थोडं चालतंय. 6,000 रुपये देऊन ते फक्त सांगतंय की बाबा आम्ही 6,000 रुपये देतोय तुम्हाला. त्याच्याने थोडं सगळ्यांचं उदरनिर्वाह थोडं होणार आहे. खताच्या बद्दल काय सांगाल? खताचे गोवन पहिले होते 300 रुपये, आता झाले 1,000-1,200 रुपये. तो विचार जर सरकारने जर केला तर तो चांगली गोष्ट आहे. अपेक्षा काय आहे तुमची आता? नेमकं सरकार कोणतं आलं पाहिजे? सरकार कोणतं यावं, फक्त शेतकऱ्यांचा थोडासा विचार केला गेला पाहिजे, दुसरा विषय नाही. शेतकऱ्यांचा विचार काय? 2-2 हजार रुपये खात्यावर येऊ राहिले ना तुमच्या आता. आता 2-2 हजार रुपये तर येणारच आहे हो, पण मग शेतमालाला भाव भेटला पाहिजे. आपले खत खाद्यांचे भाव थोडे कमी झाले पाहिजे. आता ते 2,000 तरी येतात, पहिले ते एक सुद्धा येत नव्हते. ते 2,000 मध्ये काय होणार आहे? ते 2,000 आमची आता 4-5 वर्षाचा मुलगा आहे, त्याची शाळेची फी 9 आणि 10,000 रुपये फी. सर्व खाजगी आपण खाजगी मध्ये सगळं पाठवू राहिलो. सरकारी शाळांचे काही धोरण आहेत तेव्हा, त्याच्यामुळे काही 2,000 मध्ये बी काय होणार नाही. शेतीमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. आपण खाणाऱ्यांचा पण विचार करू नये असं नाही का बाबा त्याचा विचार केला जाणार नाही असं नाही.
पण निदान शेतीमालाला जर भाव व्यवस्थित मिळाला तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित सुरळीत होईल तुम्हाला असं आम्हाला तरी वाटतं. उमेदवार मध्ये भास्कर बगरे आणि ताई आहेत. ताई तर आहेत, पण ते बगरे मला वाटतं नवीनच दिसले उमेदवार. हा. त्याच्यामुळं काही सांगता येत नाही आपल्याला. आपल्या तालुक्यात काय विचार होईल? भारतीताई पवारच आहे तिकडून तरी, पण मग सांगता येत नाही आत्ताच्या सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची अशी आहे हा. का तो कल कुठं जाईल हा. त्याचा नेम नाही. एवढं तरी शेतकऱ्यांच्या मागे जर उभे राहिले व्यवस्थित तर मग सांगता येणार नाही काही. म्हणजे एकंदरीत खताबद्दल नाराजी आहेच तुमची. खताबद्दल तर ती नाराजी आहेच, तो काही विषयच नाही. जर आपल्याला जर एकरी मागं 25,000 रुपयाचं खतच लागू राहिलं मग त्याचा उपयोगच नाही ना, शेती करून उपयोग नाही ना, पोट जगायचं काम होऊ राहिलं फक्त. तरी ह्या शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे आता तरी नवीन जे उमेदवार आहेत यांनी प्रामुख्याने पाहिलं पाहिजे असंच सर्वसामान्यांचं मत आहे. अबोना, नाशिक. आता आपण आबोण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेलो आहोत. इथे आपल्याला प्रवासी तसेच स्थानिक दिसत आहेत. आपण आज त्यांचे संवाद साधून घेऊयात आणि तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेऊयात. शेतकरी आहात का? शेतकरी आपलं नाव सांगा. काय निंबा सकाराम देवरे कुठून आलात आपण? ममक काय शेती करता का? शेती म्हणजे कांदा, गहू, बाजरी. कांद्याला भाव आहे का? कांद्याला भाव कमी आहे ना, कांद्याला भाव वाढावा ना. किती भाव यायला पाहिजे कांद्याला? कमीत कमी 3,000 जायला पाहिजे. कांदा निर्यात बंदी झालीये, अजून कांदा निर्यात बंदी उठवली नाही, काय सांगाल? मग लई खर्च येतो बाई तिला. हे बा रोप टाकायचं तुम्हाला सांगतो, मग ते उपटायचं, लावायचं, काढा ना, अगो भरा ना, अगो टाळ्या टाका ना. कोणते सरकार यायला पाहिजे, भाजप की काँग्रेस? हा, शरद पवार की मोदी? कोणतं सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य आहे? कोणता सरकारी जो येतो तो खने निवडा पुरताच येतो, आणि निवडावून गेला तो बस ना गादीवर. कोणता बी सरकार टाक, तुम्ही सांगतो ना मी तुम्हाला. हे बाय भाजपची तसे काँग्रेसने बी काँग्रेस सरकार होते. हा, काँग्रेस सरकारनं वीज जिंकून टाकली गुजरातला, महाराष्ट्राची वीज गुजरातला जिंकून टाकली. तुम्हाला ऐकून घ्या, जी गुजरातल्यानी इकडे शेतकरीले रातनं पाणी भरायला दिली, त्याचा गुजरातची वीज बंद व्हायला पाहिजे आणि चालू व्हायला पाहिजे. काँग्रेसने कुठलीच कामं केली नाही असं वाटतं का तुम्हाला? हा, काँग्रेसने कुठलीच कामं केली नाही असं वाटतं का? काही काम केलं नाही, काही काम केलं नाही, काही काम केलं काही अपाय सांगते आदिवासी सांगतात काम केलं नाही काँग्रेस. कुठल्या सरकारने कामं केली असं वाटतंय? आता भाजप चांगलं काम करतो बाबा. भारतीबाई तालुक्यातली धरणांची कामं कोणी केली? चांगलं काम केलं. विधी पवारनं सारखे या बंधारा केलं, इकडचा भाग सुधारवला. भाजप यायला पाहिजे. फुकट धान्य फुकट धान्य मिळी आहे ना, ते गेलं पाहिजे. आणि भाजप वाजून सुधारणार नाही भाग. आणि काँग्रेसने जी लिखी खाती ना बंद व्हायला पाहिजे, आणि महाराष्ट्राने द्यायला पाहिजे. हा, हे चांगले टिपी. हे ज्येष्ठ नागरिक होते, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. अजूनही काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव मनोज बाळकृष्ण खैरनार. मी रिक्षा चालवतो. कुठून आलात आपण? मी आबोण्याचाच रहिवाशी आहे, आणि हे जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी मी एक ऑटो चालवतो. काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारने आता अपेक्षा काय ठेवायची? जी या 700ची टाकी होती ती 1200 झाली. त्याच्यात म्हणता टाकतो बुवा पैसे. कुठं पैसे येता पैसे येता का पैसे? नाही येत. सांगा, काय संविधान कुठं ठेवलेले आहे का? कोणतं आपलं संविधान सुरक्षित म्हणता? संविधान प्रत्येक ठिकाणी अत्याचार होते. कुठं संविधान चुकीचं आहे सांगा? पहिली गोष्ट असं आहे का संविधान? आपण ओबीसी आहे, आपलं कोणतं संविधान चांगलं ठेवलेलं आहे यांनी? हे फक्त यांचं स्वतःचं राज्य बघताय. हे स्वतः चहावाला आज पंतप्रधान झाला, पण तुला पंतप्रधान कोणी केलं? त्या संविधानाने केलं. नाही, पण संविधान, तू त्या संविधानावर मोठं झालेलं आहे. काय केलं तू एखाद्या गोरगरिबासाठी? आज कळून झालं का आपला आदिवासी आहे, काय केलं तू आदिवासीसाठी? सांगा मला तुम्ही. खासदार साधारणतः संविधान बदलण्याची भाषा करतात. कोणाचं खासदार साधारणतः संविधान बदलण्याची भाषा आता त्याच्याकडे कोणी आहे का कम्प्लिकेट संविधान लिहण्यासारखा? आता तुम्ही अमेरिका बरा न्यूझलंडचा कुठेही जा,
लंडन सारख्या देशामध्ये बाबासाहेबांचा बंगला आहे. बाबासाहेब पाहिजे ते करू शकत होते. तुम्ही शिकलेले सवरलेले सांगा, बाबासाहेब पाहिजे ते करू शकत होते. बाबासाहेब एखाद्या गोष्टीसाठी लढले का? आज संविधान लिहून म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज आपण बारीक मुलगा सुद्धा आपण इतका मोठा करू शकत नाही. त्या मुलाला विचारतो त्याचं नाव सांगू शकतो. काल परवा त्या संविधानाचा कार्यक्रम झाला बघा, ते छोटा मुलगा इतका प्रेमाने बोलतो. का बोलतो? का ते अधिकार कोणी दिले? संविधानाने दिले. आता निवडणुका येत आहे, अनेक घोषणा झालेल्या आहे, अनेक देश बचाव भाजप हटाव, देश बचाव भाजप हटाव. याचं कारण तुम्ही मला सांगा. याचं कारण काय तुम्ही मला सांगा. नाही तर गोरगरिबाला विचारा याचं कारण काय बा. असं मतदान कुणाला करणार? मतदान ऐका, मतदान तर बघा आम्ही अंतःकरणात सांगतो. आम्ही करू तर या आठवड्यात करू, नाही तर पैशाला करू. आमचं मत वाया जाणार आहे. मत वाया जायचं कारणही तुम्हाला सांगतो. त्याचं कारण एकच, पैशाला गेल्यानंतर काहीतरी सत्तेत कळल काही पैशाला का मतदान जाते. खरंय खोटंय? आणि या आठवड्यात करायचं कारण एक, का तो माणूस जीव रात्र एकत्र करतो, मोर्चे काढतो का सामान्य मानवासाठी, आदिवासी म्हणून तो जिवंत असतो इथं या आठवडीवाला. ना राष्ट्रवादी ना काँग्रेस. साधारणतः आता तरी एक लघु उद्योग असतील किंवा व्यापाऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार योग्य व्यापारी बघा ते त्यांचे बिझी आहे, पण आमच्या सामान्य माणसासाठी कोण आहे इथं? जेपी गावित यांचा जो पाठिंबा आहे तो राष्ट्रवादीला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता बघा ते पाठिंबा कुठेही तो आमच्यासाठी जो धावतो तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. खरंय खोटे? 22 आपल्यासाठी धावता का नाही? खरं सांगा, यंग पिढी खरं सांगा, खोटं बोलू नका. ही वेळ आहे. 22 धावता ना आपल्यासाठी. त्यांनी जर सांगितलं उद्या तुतारीला पाठिंबा द्या, तिकडे मतदान करा, तर तुम्ही कराल का? नाही, मी स्वतः नाही करू शकत. त्यांनी- मी वाटलं तर भारीपला करेल. हो, ते भारीपचं शीट येणार नाही, पण आपली लोकसंख्या दाखवा लागेल. ओबीसी काय असं काय वाटतं तुम्हाला? तुमचे कन्फ्युज नका व्हा. असं प्रेमाने एकदम म्हणजे ऐका, प्रेमाने बोललं आणि आपल्या भाषा ठेवा का बिंदास ठेवा, का की आपण संविधानामुळे मोठे भाऊ. खरंय खोटे माऊली? हे साधारणतः एक लघु उद्योग व्यापारी म्हणजे साधारणतः स्थानिक नागरिक होते, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. अजूनही काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सांगा आपलं. मनोहर पंढरनाथ पवार, कुठून आलात आपण? आबोण्याचे काय व्यवसाय आपला? कांद्याचा मार्केट होते व्यापारी मी. व्यापारी. हो. काय स्थिती आहे व्यापाराची एकंदरीत, आणि कांद्याचा भाव काय होता? कांद्याचे भाव 1300 रुपयापासून 1700 रुपये आज भाव होते. थोडेसे एक्सपोर्ट थोडा चालू केला पाहिजे, थोडा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कमीत कमी 2000 रुपये तरी कांदे गेले पाहिजे. काय अपेक्षा आहे किंवा काय मागणं आहे सरकारकडून? सरकारने एक्सपोर्ट चालू केला पाहिजे, बाकी काही नाही. बाकी सगळं व्यवस्थित. व्यापारी असतील, शेतकरी असतील, कुठलं सरकार योग्य होतं, भाजप की काँग्रेस? दोन्ही सरकार व्यापारात सारखेच असतात. व्यापारी माणसाला कोणतंही सरकार आलं ना ते सारखं आलं, त्यांच्या कुठे टॅक्स घेणारच. भाजपचं आलं तर टॅक्स घेणार, काँग्रेसचं आलं तर टॅक्स घेणार. तसं व्यापाऱ्यांना काही अडचण येत नाही. कांदा निर्यात बंदी झाली होती आता सध्या, तर त्याचा कितपत व्यापारावर परिणाम झाला किंवा व्यापारी कंप्लीट जाम झाले, पैसे पूर्ण नुकसान झालं व्यापाऱ्यांना. म्हणजे व्यापारी जवळ देशोड लागले, फार नुकसान झालं व्यापाऱ्यांचं. खासदार आपल्या भारती पवार आहेत आणि दुसरे महाविकास आघाडीचे आहेत, तर दोघांपैकी कुठलं उमेदवार जे आहे ते व्यापाराच्या दृष्टीने किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य असेल? आम्हाला भारती पवार चाललं ना, आमचे ते भाऊबंदच आहेत. आम्ही पण पवार आहेत ना. आमच्या तालुक्याच्या खासदार आहेत, त्यांचे सासरे एटी पवार साहेबांचे आम्ही पहिल्यापासून बांधलेले माणसं आहे. त्याच्यामुळे आम्हाला भारती पवार चालत. आम्ही पक्ष म्हणून नाही बघत, व्यक्ती म्हणून मतदान करतो आम्ही. आमच्याकडे पक्ष, माझ्याकडे एक पण पक्षाचा लेबल नाही, मी कोणत्याच पक्षात राहत नाही. आबवण्यासाठी कितपत विकास कामं केलेली आहे किंवा कितपत करायला पाहिजे अजून विकास होण्यासाठी, काय सांगाल? आबवण्यासाठी रस्त्याचे थोडे कामं झालेले, माननीय आमदार नितीन पवारांनी केलेले, काही भारती पवारांनी केले, दोन्हींनी कामं केलेले. इथे 60 खाटांचं रुग्णालय पण झालेलं आहे आबोण्याला. नितीन पवारांच्या हस्ते आमदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी पण रस्त्याचे कामं केले, धरणांचे कामं केलेले. त्यांनी आज व्यवस्थित कामं करत. शेतकरी कुठेतरी नाराज दिसतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, नाराजी राहणारच ना. नुकसान झाल्यानंतर प्रत्येक माणूस नाराजच होतो ना. तुमच्या खेळात 10 रुपये पडले तरी तुमचं मन खाली होतं. शेतकरी थोडेफार पैसे कमी आले, कमी खतांच्या मिळाले. किमतीवर बोललं गेलं आता बाजार समितीमध्ये, आणि कांद्याच्या भावावरही बोललं गेलेलं आहे की आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, 2000 3000 असा भाव मिळाला पाहिजे. मग त्याबद्दल काय? नाही, 2000 ते 2500 रुपये मिनिमम भाव पाहिजे शेतकऱ्याला. कारण कांद्याचं मी स्वतः शेती करतो, कमीत कमी 1300 ते 1500 रुपये क्विंटल खर्च येतो. आणि त्या शेती करताना 4 महिने पाणी भरावं लागतं. कमीत कमी दर महिन्याला 100 रुपये जरी मिळाले एक्स्ट्रा. 1500 रुपये आता गेले तुमचं, एप्रिल मध्ये 1500 गेले, जून मध्ये 1600, मे मध्ये 1700, असं जे एक महिन्याचा त्याचं घट पण होते, मालाची वजनाची घट होते. खताच्या किमती वाढल्या असे त्यांचं म्हणणं होतं. खताच्या किमती जास्तच आहे, त्याच्यावर जीएसटी जास्त लावलेला आहे, तो कमी केला पाहिजे.
हे एक व्यापारी होते आणि शेतकरी सुद्धा होते. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत इथे. लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपल्या या विशेष कार्यक्रमात आपण आलेलो आहोत. इथल्या दैवत इथे या तालुक्यामध्ये आहे. तर इथे जी सामान्य जनता आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार, नाव सांगा आपलं. नमस्कार, विठोबा संपत चव्हाण, कुठून आलात आपण? बोरदागर. काय सांगाल, काय व्यवसाय आपला किंवा काय शेती करतात? शेतकरी आहे ना. काय पिकते शेतात? कांदा, बटाटा, टमाटा, कोबी, फ्लोर, अनेक जेवढे आमच्या भागामध्ये जे पिकं आहेत, नगदी पिकं आहेत, रबी पिकं आहेत, भाजीपाला आहेत, वाल आहे, घेवडा आहे, ते पिकं. काय सध्या तुमच्या उत्पादनाला किंवा पिकाला कितपत भाव मिळतोय? आता भाव असा आहे की आता कांदे लावलेले आहेत, कांद्याला बाजार नाही. मागच्या वर्षी असं 30 रुपये 35 रुपये शेतकऱ्यांच्या हातात येत होते, आमच्या हातात निर्यात बंदी केली. ते 1000 आणि 1200 रुपये द्यावा लागले. 40% शुल्क काढून ते पैसे किती येतात आम्हाला शेतकऱ्यांना? मग तोटा झाला शेतकऱ्यांचा. मेथीचे टमाटे फेकून द्यायला लावले. नंतर वालाला बाजार नाही, कोथिंबिरीला बाजार नाही. म्हणजे अनेक असे फळफळावळ आहेत, अनेक गोष्टी आहेत, भाजीपाला आहेत, त्यांना बाजारच भेटत नाही. शेतकरी हैराण झालाय. कांदा निर्यात बंदी उठवणार होते 31 मार्चला, अजून उठवण्यात आलेली नाहीत. काय सांगाल? आता ती उठवण्यात आली नाही. मग आता ते सरकारच तसं आहे ना. शेतकरी फक्त जागेवर बोंबलत बसलाय. शेतकऱ्याच्या हातात काही येत नाही. काय भाव येतोय कांद्याला? कांद्याला भाव चाललाय आता 800, 900, 1000, 1200 रुपये. काय परवडतं? कितपत भाव यायला पाहिजे? कितपत भाव म्हणजे 40 रुपये 45 रुपये एवढं तरी आम्हाला किलो मांग बाजार यायला पाहिजे. एका एकराला 40,000 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये 2 ट्रॉल्या माल निघतो. वातावरण तापलं, पाणी पाऊस पडला, वातावरण खराब झाला, फवारा मारा, फलाना करा, एवढा बाजार दिला तर आमची ती म्हणजे पैशाची भर येते. नाहीतर शेतकरी मेला. कुठलं सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य होतं, भाजप की काँग्रेस? तो भाजप काय नाही, भाजप तो उपाशी आणि शेतकरी उपाशी असा झालाय हा आजचा काळ. शेतकऱ्यांसाठी कोण योग्य, मोदी की शरद पवार? शरद पवार साहेब पूर्वी कृषी मंत्री असताना कधीही निर्यात बंदीचा हा विषय आलेला नव्हता. आमच्या मालाला बाजार भेटत होता किंवा कुठेही ठिकठिकाणी त्यांनी मार्केट काढले. आता आभोण्याला मार्केट आहे, कळवणला मार्केट आहे. म्हणजे जवळपास त्यांनी शरद पवार साहेबांनी मार्केट आम्हाला दिलं बऱ्यापैकी. पण मग ते बाजार नाही ना भाजप सरकार असल्यामुळं. काय सांगाल शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल? शेतीविषयी अशा काय पाहिजे, सगळा शेतीविषयी संपून टाकला त्यांनी. शेती कशामध्ये ठेवली नाही. या मोदीने आम्ही सगळी हुकुमशाही केली आहे त्यांनी. तरी पुन्हा आता येता इलेक्शन मध्ये त्यातले 2-4 पुढे जागा मिळणार त्या लक्षात ठेवायचं असं. कारण लोक एवढं होतं की काय शेतीवाला शेती पूर्ण संपून टाकली त्यांनी. कांदाले भावणे, वांगाले भावणे, मिरचीले भावणे, कुठलाच पिकले भावणे. त्यामुळे याचा लोक कार्यक्रम लावण्याचे फक्त लोक सांगते नाही. त्याची हुकुमशाहीची दादागिरीची त्यामुळे लोक सांगते नाही. पण सगळ्या खेडापाड्यात लोक जर ठरेचे याचा गेम करणार असेल काही चिंता करा नाही तुम्ही. याच्या आधी आले फोड, त्याले फोड, 553 पक्ष फोडी बी त्याच्या जागा पुऱ्या होती नाही. एवढा लोक फोडात ना, उलट त्या कमी जागा होणार त्याच्या. अजित पवार फोडतील लबाड, ते एकनाथ शिंदे लबाड, या 2-4 लबाड फोडीन त्याच्या का जागा मिळायचे का? लोक उलट जास्त तापी घ्यात, आता जास्त वैताकी घ्यात. त्याच्यामुळे त्यांना कुठलीही जागा मिळणार नाही आणि त्याची हुकुमशाही आता बंद होणार. त्यामुळे कुठली विचार करा नाही तुम्ही. एवढं शेतकरी राजा पुरा वैताकी घ्या. अबकी बार 400 पार असं नारा नाही दिला. नाही, आपली बाळा सगळं दिपाड माहिती एक बी राहणार नाही. एक बी येणार बीजेपी वाला असं कार्यक्रम होणार ते चाटा मारणार फक्त. रिकामी बांधवर कुराड कशी राहत फक्त त्या लोक एकच काढणार. नाही तर त्यात लोक नाही राहील. याले बोलाव त्याला बोलाव चाटामारी बोलावणार. त्यामुळे त्यात लोक काही राहील नाहीत. त्या फक्त आता दादागिरी काल चाललं त्याचं. तर त्याची दादागिरी सगळी मोठा नसेल. लोक काय चिंता करायची तुम्ही. शेतकऱ्यांना मानधन दिलं जात आहे. बाई 16,000 देतात. 16 लाख कोटी जनतेचं बाई द्या. काय सांगा तुला आता 16,000 वर्षाला 16,000 आणि रात्र 12 वाजेला मोदीला आम्ही निर्यात बंद टाकत 4-5 हजार कांदा तो 1200, 1500 लागत. तर त्याची एक शेतकरी नाही 1 लाख काढी जाता बाई त्याच नाही. त्या बी त्याचा इलेक्शनले या सगळ्या उद्योगपती जेवढा असत ना चोर, या 10-12 चोर पुशी राहत फक्त त्या. आणि आता त्या चोर काय करणार, त्याचे पैसे दे राहतात इलेक्शन साठी. बाकीनं काही नाही त्याचं. त्यामुळे त्याचा कुठलाच जाहीरनामा कुठलाच नाही त्याचा. 20 मोदी 10 वर्ष पैसा गेला ना, 15 लाख खाता टाकू. या नवीन पिढी तर पुरी वाटलाय बाई त्याची कोणीच नाही. नवीन पिढ्यातले नोकऱ्या ठेवा कुठल्याच नोकऱ्या नाहीत. त्यामुळे याचा बंदोबस्त लोक करणार काय चिंता करत. हे होते सामान्य नागरिक, हे होते रामा पाटील आणि साधारणतः संपूर्ण इथले जनता, सामान्य जनता यांनी आपला आक्रोश जो आहे, भावना ज्या आहे ते व्यक्त केलेल्या आहे. आज आपण बोरदैवत येथे आलेलो होतो. इथल्या सामान्य जनतेच्या आणि जे भगरे सर होते उमेदवार त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे.
आपण भेटणार आहोत लोकसभा मतदारसंघाचा आढावा या आपल्या पुढच्या कार्यक्रमात एका नवीन तालुक्यासह. तोपर्यंत बघत राहा. आज आपण कळवण तालुक्यात होतो. तेथील ग्रामस्थांचे आणि नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याचे आपण मतं जे आहे किंवा त्यांचे संवाद साधलेला आहोत. आता आज आपल्या मागे बघू शकतो की काही अजून ग्रामस्थ आहे, नागरिक आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, नाव सांगा आपलं. पोपट सोनू पाटील, कुठून आलात आपण? पाळ्याहून. काय सांगाल, काय व्यवसाय तुमचा की शेती? शेती व्यवसाय. काय सांगाल शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर? कांदा निर्यात बंदी 31 मार्चला उठणार होती पण अजूनही उठली नाहीये, तर काय सांगाल त्याबद्दल? खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे या सरकारने. तेवढ्यामुळे शेतकरी वर्ग 100% नाराज झालेला आहे. आणि तेवढ्यामुळे या सरकारच्या विरोधात सगळा मतदारसंघ जाणार. काय पिकते शेतात आणि कांदे, गहू, हरभरा, मिरची. काय भाव येतोय कांद्याला सध्या? कांद्याला काय भाव? 1100 रुपये भाव जातो आज. खर्च म्हटला तर 1500-1600 रुपये. खर्च पूर्ण निघायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती. शेतकरी खूप मेट्या कुटीला आलेला आहे. सरकारचं लक्ष नाही. कुठलं शेतकऱ्यांसाठी सरकार योग्य होतं, भाजप की काँग्रेस? तसं मग आतापर्यंत 10 वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांकडे एकदम दुर्लक्ष केलेलं आहे. तसं जर बघितलं तर यापूर्वी काँग्रेसने काही का होईना शेतकऱ्यांचा विचार करत गेले, यांनी विचारच केला नाही. एवढंच खरं. खूप अजूनही काही ग्रामस्थ आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या. नमस्कार काका, काय नाव आपलं? नामदेव गांगुर्डे. कुठून आलात आपण? मी पाळ्याहून आलोय. पाळे खुर्द तालुका कळवण या ठिकाणून. काय आपला व्यवसाय? मी शेती व्यवसाय करतोय. शेती व्यवसाय करत असताना कांदे असतील, टमाटा असेल, हिरवी मिरची असेल, त्यातल्या त्यात गहू आहे, हरभरा आहे, भुसार आहे, सगळंच आहे. काय भाव आहे कांद्याला किंवा काय सांगा? कांदा आजच्या परिस्थितीला कांदा आहे 1100 रुपये 1200 रुपये विकतो. परंतु खऱ्या अर्थाने कांद्यात उत्पादन खर्च जर बघितला तर तो सुद्धा आजच्या बाजारभावात निघत नाही. आणि शासनाच्या माध्यमातून बघितलं गेलं तर शासन मध्येच नाफेडची खरेदी करतं. नाफेड खरेदी करून स्टोअर केला जातो आणि तोच पुन्हा माल 2 पैसे वाढणार असतील तर त्यावेळे तोच माल पुन्हा बाजारात आणला जातो. आणि नाफेड खरेदी करत असताना जे पुढारी आहेत ज्यांच्याबरोबर आजची परिस्थिती बघितली तर मागच्या वेळेस 1 रुपये किलोने का 2 रुपये किलोने आरोग्यमंत्री, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आरोग्यमंत्री, त्यांनी 1 ते 2 रुपये किलोने कमिशन घेऊन आणि कांदा विक्री करायला लावलं, खरेदी करायला लावलं. आणि ठराविक प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत, ज्या कृषी कंपन्या 10-5 कंपन्या आहेत, त्या तालुक्यात तर माझ्या माहितीपर्यंत 10-5 लोकच असे आहेत की ते श्रीमंत केले आणि स्वतःही श्रीमंत झाल्या. अशी परिस्थिती जर शेतकऱ्यांची असेल तर तो शेतकरी पूर्ण नागावळच होतोय. त्याला कुणीही वाली राहिलेला नाही. कांदा तसाच आहे. आज हिरवी मिरचीचं उत्पादन जर बघितलं, उत्पादन खर्चाला एकरी 2 लाख रुपये खर्च आहे, परंतु आज 20 रुपये किलो मिरची विकते. तिलाही बाजार भाव नाही. टोमॅटो आज पुन्हा 100 रुपये कॅरेटवर आलेले आहेत. हे शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय आणि ते जगायचं कसं? आज जगणं मुश्किल झालंय शेतकऱ्यांना. ही परिस्थिती खूप वाईट आहे. आणि कोणतंही सरकार, खऱ्या अर्थाने मी पहिल्यांदा तर सांगेल, कोणतंही सरकार, त्यातल्या त्यात बीजेपी सरकार नालायक सरकार नाही. म्हणजे एकच नंबर पाय म्हणावं लागेल की अशा पद्धतीचं सरकार या भारताने कधी बघितलं नाही आणि त्यांनी पुन्हा बघू नये. शेतकऱ्यांना असे सरकार पुन्हा दाखवू नये ही सर्व शेतकरी अपेक्षा करतायत. शेतकऱ्यांना मानधन दिलं जातं, त्याबद्दल काय सांगाल? काय मानधन द्यायचंय? 18% GST घ्यायची. मी आता 1-2-3 एकरचा शेतकरी, मी काही मोठा शेतकरी नाही, 3च एकरचा शेती, परंतु वर्षभरात मी 1,00,000-1.25 लाख रुपयाचे खाद्य घेतो. जीएसटीच्या माध्यमातून 22 ते 25% हजार रुपये मी भरतो आणि मला 2,000 रुपये 6 महिन्याला का 3 महिन्याला देतात. म्हणजे घेताना 22,000 घ्यायचे आणि देताना 2,000 द्यायचे. हा कोणता हिशोब आहे? की आमचेच पैसे आम्हाला परत, ते सुद्धा पूर्ण नाही, त्याच्यातून सुद्धा ते कमिशन घेतल्यासारखंच म्हणावं लागेल. जे सरकार कमिशन घेतं आमच्याकडून, अशा प्रकारचाच हा उद्योग आहे. कुठलं सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य, किंवा मोदी की शरद पवार? नाही, शरद पवार तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे पंचप्राण आहेत. शेती या विषयावर शरद पवारांच्या विषयी कोणी बोलूच नाही. ते पूर्णपणे पूर्ण आहेत शेतीच्या बाबत किंवा तुमच्या देशाच्या बाबतीत सुद्धा. अगदी गृहमंत्री असताना, कृषी मंत्री असताना त्यांनी जे काम केलंय ते आजही लोकांना हे होतं. पूर्वीच्या काळात फळबागा केल्या आहेत, फळबागांना अनेक प्रकारची अनुदानं दिली. त्यांनी जवळजवळ मला वाटतं 72-73 कृषी मंत्री असताना 72,000 कोटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मला सांगा, आतापर्यंत कोणीच असं केलं नाही.
पण एकमेव शरद पवार असे आहेत की ते सरकारात असताना, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी 72,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी माफी दिली. या सरकारने बाकी उद्योजकांना माफी देण्याचा उद्योग चालू आहे. आज बी कोणीही बघावं तर कोण म्हणतं बीप कंपनीने एवढं दिलं, अमुक कंपनीने एवढं दिलं. तर काय म्हणजे हा काही प्रश्न आहे का? शेती या विषयावर कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आणि 100% शेतकऱ्यांची नाही, भुजबळांची सोसायटी माफ केली जाते, शेतकऱ्यांची नाही. आता 52 कोटी रुपये कर्ज माझ्या माहितीप्रमाणे गिरणा सहकारी कारखान्यावर होतं आणि तो गिरणा सहकारी कारखाना भुजबळांनी विकत घेतला. त्यानंतर त्यांनी कर्ज बघितलं नाही, त्याच्यावर पैसे भरलेच नाही. इंडिशी बँक थकवली. आज 52 कोटीपैकी 26 कोटी भुजबळांना माफ केले. म्हणजे भुजबळांना जर जिल्हा बँक माफ करू शकते, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं माफी योजना नाही. आणि भुजबळांना माफी योजना कशी होती? त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना ती माफी योजना लागू करावी ना. आता साधारणतः भारतीताई पवार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि महाविकास आघाडीचे भगरे सर यांना उमेदवारी जाहीर झाली. तर काय अपेक्षा आहे दोघांकडून पण, आणि कुठले उमेदवार हे शेतकऱ्यांच्या जे काही आशा असतील त्याला खरे उतरते, काय वाटतं? नाही, भारतीताईंच्या बाबतीत आम्ही 5 वर्ष बघितलं. त्यांनी फक्त कमिशन घेण्याचं काम केलं. भारतीताईंनी काम हा विषयच नाही. मतदारसंघात मी माझ्या गावातून भारती पवारांना जिल्हा परिषदला आम्ही इथून आमच्या गटातून निवडून दिलं. त्याच्यानंतर खासदार म्हणून निवडून दिलं आणि त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. आम्ही एक छोटंसं काम घेऊन गेलो होतो, परंतु ताईंनी आमच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. आम्ही आमच्या गावाला माफ घेऊन गेलो होतो. आमच्या गावाला ते एक काम आलेलं होतं, ते काम परत केलं, तिकडच्या गावाला दिलं, पाळे बुद्रुकला. जे आमच्या गावाला अगदी दिलं नाही. ताईंच्या कामाच्या बाबतीत ताई एकदम निष्क्रिय आणि कुठेतरी जायचं, कांदे निवडायचे, मिरच्या निवडायच्या किंवा गाणे म्हणायचे, हे काही मिनिस्टरांचे काम आहेत का? त्यांनी या तालुक्यासाठी कुठलेच विकास कामं किंवा काहीच केलं नाही शेतकऱ्यांना? तालुक्याने माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्यात काहीच नाही. आज सेंट्रल मिनिस्टर असताना ताई कोणत्याही इतका मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे होता. जसं यशवंतराव चव्हाणांनी या जिल्ह्याला 2 प्रोजेक्ट दिले, त्याच पद्धतीने भारती पवारांनी एखादा प्रोजेक्ट केला पाहिजे होता. आरोग्यमंत्री असताना नाही, त्यात राज्याचे होते, परंतु या सेंट्रल मिनिस्टर कशाला म्हणतात ताईंना ते कळलंच नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते 2 रुपये किलो कमिशन घेण्यावरच ताईंनी काम केलंय. हे साधारणतः कळवण तालुक्यातील संतप्त शेतकरी आणि व्यापारी होते, ग्रामस्थ होते. त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. आज आपल्या आढावा लोकसभा मतदारसंघाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्याला विशेष सहकार्य लाभले आहे, ते म्हणजे कळवण तालुक्याचे प्रतिनिधी आणि आपले अतिथी संपादक. तर त्यांचे आपण या संपूर्ण आढाव्याबद्दल एक मत जाणून घेऊयात. तर सर, काय वाटतं एकंदरीत आपल्या आढाव्याबद्दल? लोकांची संमिश्र प्रतिक्रिया आहे. एकंदरीत आढावा बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा मुद्दा हा तीव्र जाणवला आहे. या ठिकाणी शेतकरी अत्यंत नाराज आहे, कारण की जी कांद्याची निर्यात बंदी असेल, कांद्याला योग्य प्रकारे भाव मिळत नाही, या मुद्द्यावरतीच खऱ्या अर्थाने जास्त शेतकरी या ठिकाणी नाराज आहेत. तर येणाऱ्या काळात आता आपल्याला बघणं आहे की नेमकं मतदारांचा कल कोणाच्या बाजूने जातो. आपल्या सोबत आता अतिथी संपादक आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय सांगाल एकंदरीत आढाव्याबद्दल? एकंदरीत आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा कधी पाहिला तर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी नाराज आहेत. मेन म्हणजे कांदा उत्पादक, दुसरा विषय आहे द्राक्ष उत्पादक. जरी आता आपण कधी मतदारसंघात फिरलो तर काडीने ज्या पद्धतीने औषध लावतो त्या पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की काहीच काम केलं नाही. पण आता येणाऱ्या 20 तारखेला म्हणजे 20 मेला जे आता इलेक्शन होणार आहे, मतदान होणार आहे, त्यामधनं जे तीव्र भावना शेतकऱ्यांच्या ज्या आहेत ते नक्कीच आपल्या मतपेटीतून त्या आता इथं कधी पाहिलं तर नवीन उमेदवार दिलेत भगरे सर हे शिक्षक असून त्यांनी पूर्ण 9 तालुक्याचा दौरा आता चालू केलेला आहे. आता येणारा आगामी जो काळ आहे इलेक्शनचा, आता हा काळातच आपल्याला समजेल की जेणेकरून सत्ताधारी विरुद्ध शिक्षक असा संघर्ष जो आहे तो संघर्ष आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय. आणि आता मतदारसंघ कळवण आपण निवडला, हा म्हणजे जे आपले मंत्री आहेत त्यांचा हा मेन तालुका आहे, त्यांचा जन्म इथं आहे, त्यांचा संपूर्ण जो वारसा आहे तो कळवण तालुक्यात आहे. आणि कळवण तालुक्यातच जर अशा शेतकऱ्यांच्या भावना असतील तर इतर तालुक्यात काय, आपल्याला आता पाहणं औचित्याचे आहे. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेसाठी. आज आपल्या या विशेष कार्यक्रमात आढावा मतदारसंघाचा आपण कळवण तालुक्यात आलेलो होतो. या संपूर्ण आढाव्यामध्ये आपले अतिथी संपादक श्याम सोनवणे आणि कळवण तालुक्याचे प्रतिनिधी संदीप पाटील यांचे आपल्याला विशेष सहकार्य लाभलेले आहे.
या संपूर्ण सहकार्यासाठी त्यांचे आपण आभार मानतोय आणि भेटूयात अशाच जनतेच्या प्रतिक्रियांसह पुढच्या तालुक्यात. तोपर्यंत पाहत राहा येस मराठी न्यूज. समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. प्राचार्य श्रीमती सर यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुशाग्र बुद्धीचे होते. अथक प्रयत्न करून त्यांनी ज्ञान संपादन केले. जगाला हेवा वाटणारी अशी राज्यघटना तयार करून भारतासारख्या अखंड देशाला प्रदान केली. याद्वारे सर्व समाजातील घटकांना सामाजिक न्यायाची हमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, असे प्रतिपादन प्राचार्य श्रीमती सर यांनी केले. जनता विद्यालय वडनेर भैरव येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती सर, उपप्राचार्य श्रीमती भांबळे मॅडम, पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कुंभाडे सर, अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक श्री संग्राम निखाडे समेत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे, जगताप, पगारे JD, पातळी, पवार, सोनवणे RP, राजभोज, पवार, यशवंते, गोसावी, बागुल, पाटील, दळवी, शिंदे, वाघ, शिंदे VS, लोखंडे, चौधरी, दौंड SD, तवरसर, केदारे जीजी, पवार, वाघ, बाविस्कर SP, खुटे, दाभाडे, शिरोळे, परदेशी, कदम, ठाकरे, भाऊसाहेब तागड, भाऊसाहेब वाटपाडे, शिरसाट भाऊसाहेब, पवार मामा, पोडिंदे मामा, आव्हाड मामा, भरव मामा, भोवर मामा मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे SD सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उद्धारासाठी मोलाचे कार्य केले. शिका, संघटित व संघर्ष करा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यालयाची विद्यार्थिनी ज्ञानेश्वर तिडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बहुमोल असे मार्गदर्शन केले. विद्यालयाची शिक्षिका श्रीमती पवार मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन करताना सांगितले की गरीब परिस्थितीत असताना एक वेळ उपाशी राहिले, पण त्यांनी शिक्षण घेतले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. शिक्षणामुळे परिस्थिती बदलते हे त्यांनी समाजाला दाखवून दिले. विद्यालयाचे गीतमंच व संगीत शिक्षक लोखंडे सर यांनी अप्रतिम अशा भीमगीताचे गायन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यस मराठी भाऊसाहेब लोखंडे, वडनेर भैरव. ज्यापुढे वाटतात सूर्यचंद्रही छोटे भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे. ज्यापुढे वाटतात सूर्यचंद्रही छोटे. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञान सूर्याला, नमन त्या बाबासाहेबांना. अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. जगभर गाजती बाबासाहेबांची कीर्ती, जगभर गाजती बाबासाहेबांची कीर्ती. असा मोरा झाला नाही पुढे न होणार, बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार, बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार. आले किती गेले किती उडून गेले भरार, आले किती गेले किती उडून गेले भरार. संपला नाही आणि संपणार नाही माझे भीमाचं दर, माझे भीमाचं दरार. सलाम त्या मानवाला शून्यात केली सुरुवात, अमर राहिली इतिहासात, अमर राहिली इतिहासात. शून्यात केली सुरुवात, अमर राहिली इतिहासात. ओस तरी उंची कशी त्यांच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव, या महामानवाचा जन्मदिन. आज आपण बघितलं की आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा जन्मदिन आपण अतिशय उत्साहात साजरा केला. बघा मित्रांनो, या महामानवाने संपूर्ण भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आदर्शवत अशी भारतीय राज्यघटना, की त्या राज्यघटनेने समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आणि समाजातील प्रत्येक घटकांना सामावून घेणारी अशी सर्वव्यापी राज्यघटना संपूर्ण जगाला एक आदर्शवत ठरेल अशी राज्यघटना या ठिकाणी या महामानवाने आपणास दिली. या राज्यघटनेने जसे आपणास काही मूलभूत हक्क, कर्तव्य, अधिकार दिलेले आहेत, त्याचबरोबर
मित्रांनो की या महामानवाने आपल्या समाजातील जो काही सामाजिक दृष्ट्या वर्षानुवर्ष दारिद्र्य, अन्याय आणि वंचित अशा समाजाला इतर समाजाबरोबर आणण्यासाठी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. आज आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील, इंग्लंड किंवा अमेरिकेतील अशी विद्यापीठातील अशी एकही पदवी नाही की ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केली नाही. एवढी कुशाग्र अशी बुद्धिमत्ता त्यांची होती. बघा मित्रांनो की एवढी कुशाग्र अशी बुद्धिमत्ता असून देखील जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर त्या काळी अतिशय उच्च पदस्थ अशा अधिकार पदावरती राहून स्वतः अतिशय आरामात असत आपलं संपूर्ण जीवन जगले असते. परंतु त्यांनी तसं न करता आपल्या या आपल्या समाजातील बांधवांची आपली जोडलेली जी नाळ होती की आपला हा समाज जो अज्ञान अंधकारामध्ये किचपत पडलेला आहे त्यांना इतर समाजाबरोबर आणण्यासाठी या समाजामध्ये प्रेरणा देऊन आणि त्यांनी ठरवलं होतं की हे सर्व शिक्षण याच्या माध्यमातूनच साध्य होईल. त्यामुळे त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र हा संपूर्ण आपल्या बांधवांना दिला. अशा या महामानवाची आज आपण जयंती अतिशय उत्साहात साजरी केली. आज या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो आपण एकच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊ की बाबासाहेब अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्याचबरोबर दिवसातील 22 तास ते अभ्यास करत होते, वाचन करत होते. आता पवार मॅडमने सांगितलं की लाईट नसताना दिवाच्या प्रकाशामध्ये त्यांनी अभ्यास केला, वाचन केलं. आज आपण बघतो की आज आपली वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आज आपण या महामानवाच्या जयंतीनिमित्त एक प्रण करूया की आपण कमीत कमी अर्धा ते 1 तास देखील एखादं पुस्तक, वर्तमानपत्र याचं वाचन करूया. कारण नेहमी असं म्हटलं जाते की वाचाल तर वाचाल आणि हे त्यांनी ऐकलं होतं. पुन्हाचे एकदा या महामानवास मी विनम्र असं अभिवादन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम. शटडाऊन झाला असेल मला नाही कळलं. पुढं हात लागला काय माहिती, इथं कॅन्सलला कुठेतरी हात लागला. अहो ती मला एवढी कॅन्सल झाली ऑटोमॅटिक काय माहिती हा.
करतो ना. शूटिंग करतो. शिवसेना शिंदे गट अंतर्गत येणाऱ्या युवा सेनेच्या दिंडोरी लोकसभेच्या जिल्हाप्रमुखपदी वैभव महाले यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीप्रसंगी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या पक्षाचे काम इमाने इतबारे करेल व संघटना बळकट करेल. तसेच दिंडोरी लोकसभेतील आदिवासी जनतेसाठी जास्तीत जास्त सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करेल. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, सागर पवार यांच्यासह दिंडोरी लोकसभेतील काही पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले यांच्या मुलाला जिल्हाप्रमुख पद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व पक्षाने दिंडोरी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त वणी शहर तसेच परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला वणी येथील बुद्धविहार समोर मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक 7 एप्रिलपासून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनोरंजनाचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तसेच 12 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त जावेद शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेस मानवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री 12 वाजेला बुद्धवंदना घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. डीजेच्या तालावर मनमुराद नाचत होते. 14 एप्रिल रोजी सकाळी बुद्धविहार समोर वणी शहरातील ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात नवोदय विद्यालय परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले संवेद किरण गांगुर्डे, तनिष वसावे, हिमांशी मेतकर, परेश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच वणी शहरातील सफाई कामगारांचा सत्कार यावेळी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जयंती कमिटीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर नगरच्या चौकाला संविधान चौक नामकरण करून त्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी 6 वाजेला भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उंच पुतळा रथात सजवण्यात आला. बँड, ढोल, ताशे, डीजेच्या तालावर आबालवृद्ध मनमुराद थिरकले. शहरातून अगदी व्यवस्थित मिरवणूक पार पडली. यावेळी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मस्जिद चौकात फुलांची उधळण केली. वणी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रशांत कड, प्रकाश कड, ॲडव्होकेट विलास निरगुडे, राहुल गांगुर्डे, उज्ज्वला धूम, जगन वाघ, अनिता बागुल, राकेश थोरात, तसेच रविकुमार सोनवणे, भूषण देशमुख, गणेश देशमुख, अमोल देशमुख, रवी थोरात, राजेंद्र गोत्राणी, रवींद्र जोशी, प्रवीण दोशी, अनिल गांगुर्डे, दिगंब पाटोळे, भगवान पैठणे, किशोर बोरा, विलास जगताप, सतीश जाधव, मनोज थोरात, मनोज बोथरा, संतोष रेहरे, बाळासाहेब गायकवाड, नरेंद्र वड, मयूर जैन, संदीप तुपलोंडे, राजेंद्र तुपलोंडे, गणेश कावळे, आबा मोर, किरण तिवारी, अनिल मोहिते, जयंती कमिटीचे अध्यक्ष किरण गांगुर्डे, उपाध्यक्ष जितेंद्र शिरसाट, कार्याध्यक्ष राहुल गांगुर्डे, कैलास धूम, शांताराम गांगुर्डे, अमोल गांगुर्डे, गौतम गांगुर्डे,
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी 2024च्या वतीने परिश्रम घेण्यात आले. येस मराठीसाठी श्यामराव सोनवणे, दिंडोरी. अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी सर्वांसमोर सर्वांच्या साक्षीने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा लोकार्पण होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाश बोलो. अजय गांगुर्डे. अजय भाऊ, काय सांगाल? आज जल्लोष आहे खूप. सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 133वी खूप जोमाने पार पडते. वणी गावात असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला भेटतोय आणि आपले वणी गावचे माजी उपसरपंच तसेच ग्रामपालिका सदस्य या संपूर्ण जयंती कमिटीचे अध्यक्षस्थान त्यांनी घेऊन आणि खरंच खूप चांगलं असं नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे. सगळे पदाधिकारी असतील आणि सगळी टीम पूर्ण अविरतपणे काम करत आले. गेल्या 2 महिन्यापासून तहान भूक रात्रीची झोप माहीत नाही आहे सर्व कार्यकर्त्यांना. आज खूप जल्लोषात आपण 133वी जयंती साजरी करतोय आणि विशेष म्हणजे यावर्षी सर्व समाज बांधवांनी खूप चांगला प्रोत्साहन देऊन आणि सर्व समाज बांधव एकत्र येऊन जयंतीचा आनंद घेत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा 133व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना तसेच सर्वांना माझ्याकडून तसेच माझ्या परिवाराकडून आमच्या कमिटीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना सन्मान्य जय भीम. आज वणी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133वी जयंती खूप जोशात आणि उल्हासात साजरी होत आहे. लोकशाही कशी टिकवावी याचं ज्वलंत उदाहरण या वणी गावातून भारतीय संविधान असेल, घटनाकार असेल, वकिली असेल अशा सर्वच बॅनरांच्या माध्यमातून वणी गावात जल्लोष साजरा करत येत आहे आणि लोकांपर्यंत भारतीय शिल्पकार, घटनाकार यांची जयंती खूप उत्साहात आणि जल्लोषात आणि खूप रंगीत संगीत साजरी होत आहे. एवढंच नाही तर वणी परिसरातील सर्व समाज बांधव, बहुजन वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये खूप उत्साहाने सामील झालेली आहे. धन्यवाद. आदिवासी भिल्ल समाजसेवाभावी संस्थेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. मटाणे येथील आदिवासी भिल्ल समाजसेवाभावी संस्थेतर्फे मटाणे येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब पवार यांनी आदिवासी बांधवांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले.
आदिवासी समाज कोणत्या योजनेपासून वंचित आहे त्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. संविधानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या उपाययोजना घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. शासकीय योजनेपासून जेही आदिवासी वंचित असतील त्यांचा पाठपुरावा करून त्यांची माहिती शासन दरबाराकडे देण्यात येईल. ज्या आदिवासी बांधवांना कागदपत्राची अडचण आल्यास अशांना संस्थेतर्फे सहकार्य करण्यात येईल आणि बाबासाहेबांच्या संदेशानुसार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश आदिवासी बांधवांना पवार यांनी दिला. अशा अनेक चर्चा त्याप्रसंगी करण्यात आल्या. त्याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन निर्मला वाघ, संस्थेचे संचालक धोंडू वाघ, लक्ष्मण माळी, संचालिका विठाबाई पवार, अनिता पवार, शंकर नवरे व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आयू राहुल केदारे, समाधान केदारे, गब्बा केदारे अनेक कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित दर्शवली. त्यांनीही संविधानाचे महत्त्व समजावून त्यांचे मनोगत व्यक्त केले. सचिव कुमार संदीप पवार यांनी आलेल्या महिलांचे व समाज बांधवांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला. या स्मार्टसाठी दादाजी हिरे, वाखारी. त्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत अनाथ मुलांसाठी वसतिगृह झालं का. त्याच्यानंतर ज्या विधवा महिलांसाठी शिवण क्लासेस, जे शिक्षण करणारे जे पोरं असतील त्याच्यासाठी कॉम्प्युटर क्लासेस, याच्यासाठी जे उत्पन्न बटा नाही घालून देव इथे देवळा तालुक्यात ठेवायची लाचार आहे ना. त्याच्या मालक कोण बरं हे मटाण्याचं नाव आहे ना महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे. काय कोण बा तो निसर्ग पूजक आहे. तो दगडाच्या देवाला पूजण्याच्या फंदात पडत. आदिवासीचा देव फार मोठा आहे. तो निसर्ग पूजक आहे. ह्या भूतलावर भारतामध्ये जे निसर्ग आज आहे ते निसर्ग फक्त आदिवासीमुळेच आहे. मणिपूरमध्ये जे कांड झाला, हिंसाचार झाला, तुमच्यापैकी बऱ्याच भगिनींना माहिती नसेल. आपल्या भगिनींना जल, जमीन आणि जंगल वाचवत असताना त्यांनी आंदोलन केलं. गव्हर्नमेंट ते जल, जमीन आणि जंगल उद्योगपतींच्या घशात घालत होतं. आपली मागणी अशी होती की जल, जमीन आणि जंगल आपलं अस्तित्व आहे आणि ते आमचं अस्तित्व आम्हाला टिकवायचं. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. दहिवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. देवळा तालुक्यातील दहिवड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामपंचायत व गावातील तरुण व ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त विधिवत पूजा करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व सामाजिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भीमसैनिकांसह लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तसेच भीमकन्या देखील मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या महामानवाला वंदन करण्यासाठी आले होते. फटाक्यांची आतिषबाजी करून व घोषणा देत भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून बँजोच्या वाद्यावर आपला आनंद व्यक्त केला. यावेळी दहिवड येथील ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच सौ पुष्पा संदीप पवार, उपसरपंच राजाराम ठाकरे, सदस्य दिगंबर सोनवणे, सुनील अहिरराव, दिगंबर पवार, मैना महिरे, विकास होचे चेअरमन, सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रेमनाथ देवरे, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर, KLD विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ मनीष ब्राह्मणकार, दिलीप पवार, विलास देवरे, नारायण सोनवणे, ज्येष्ठ नागरिक बळीराम भिलास सोनवणे, भरत महिरे, शरद अहिरे, सचिन सोनवणे, यात्रा कमिटी सदस्य तसेच समाजातील निंबा कापडणे, गौतम महिरे, जीवन महिरे, प्रभाकर महिरे, दिलीप महिरे, तानाजी महिरे, महेंद्र महिरे, केदा महिरे, बाळू महिरे, संतोष महिरे, काळू महिरे, संविधान ग्रुप दहिवड सर्व सदस्य हजर होते. येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.